मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सध्या पुण्यात पोहोचते। आपण त्या ठिकाणी जाऊयात। ही दृश्य आपण बघतो, मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा आता पुण्यात पोहोचली आहे। तर यामुळे आता अनेक वाहतुकीत बदल देखील करण्यात आले आहेत। आपण बघतोय मोठ्या संख्येने मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आता पुणे शहरात प्रवेश करतोय। तर मुंबईत मराठ्यांना डिवसलं तर राज्यातील मराठे रस्त्यावरती उतरणार असल्याचा इशारा यावेळी जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे। तर मराठा आरक्षणासाठी खरं तर मनोज जरांगे पाटील यांचा हा मोर्चा मुंबईकडे रवाना होतोय। आज चौथा दिवस आहे मोर्चाचा। मोर्चा आता पुण्यात प्रवेश करतोय। या मोर्चाच्या अनुषंगाने आता अनेक वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत। पुण्यातील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे। तर पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। खरं तर आज आणि उद्या हा वाहतूक मार्ग बंद करण्यात आला आहे। त्यासाठी आता पर्यायी मार्ग देखील उघडण्यात आले। तर आज खराडी वाघोली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असेल। या ठिकाणी जाहीर सभा देखील घेतली जाणार आहे। त्या सभास्थळी देखील जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। आपण हे दृश्य बघतोय, मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सध्या पुण्यात प्रवेश करते। तुम्ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चा संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतोय। तर मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सध्या पुण्यात पोहोचली आहे। पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आल्यात। तर त्या अनुषंगानेच आता पर्यायी मार्गांचा देखील वापर केला जावा असं आवाहन कुठेतरी पालिकेकडून करण्यात आलं आहे। तर वाहतूक विभागाकडून वाहतुकीत बदल करण्यात आले। आपण बघतोय पुण्यातली ही दृश्य आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेतली मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित आहेत। तर ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचं जंगी स्वागतही केलं जात आहे। आपण बघतोय मोठ्या संख्येने खरं तर मराठा बांधव या पदयात्रेत सहभागी झाले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाहीये, मुंबईत जाणारच, मुंबईत जाऊन धडक देणार असा निर्धारच केला आहे। त्या अनुषंगानेच जरांगे पाटील गेल्या 4 दिवसांपासून मुंबईकडे रवाना झाले आहेत। त्यांची ही पदयात्रा सध्या पुण्यात प्रवेश करते। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते, त्यामुळे वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। साईदीप, आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सध्या पुण्यात प्रवेश करते का अधिक अपडेट्स आहेत? बरोबर आहे। रात्री नगर जिल्हा क्रॉस करून ही पदयात्रा पुणे जिल्ह्यामध्ये आलेली आहे। अगदीच रांजणगाव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा रात्री 1:30च्या सुमारास या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे पुण्याच्या दिशेने निघलेले आहेत। आता ही पदयात्रा जी आहे ती रांजणगाव मध्ये आहे आणि रांजणगाव मध्ये ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यासाठी रांजणगावचे ग्रामस्थ आहेत ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। क्रेन असेल, JCB असेल, याच्या साहाय्याने फुलांची उधळण केली जाते। प्रत्येक चौकामध्ये हे लोक जरांगे पाटलांचं स्वागत करतायत। रांजणगाव येथील महागणपतीचे दर्शन घेऊन त्या ठिकाणानंतर पुढे जरांगे पाटील पुढे जाणार आहेत। एकंदरीत पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी स्वागत होत असल्यामुळे जरांगे पाटलांना उशीर होत आहे। एकंदरीत पाहिलं तर सकाळी जरांगे पाटील 9 वाजता आपल्या ज्या ठिकाणचं मुक्कामाचं ठिकाण आहे ते सोडलेले आहे। परंतु आता वाजलेले आहेत जवळजवळ 12 वाजत आलेले आहेत, 12:15 वाजलेले आहेत आणि अजून जरांगे पाटील यांनी रांजणगाव सोडलेलं नाही। एकंदरीत पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणात हा जो मराठा समाजाचा जो उत्साह आहे तो या ठिकाणी दिसत आहे। प्रत्येक ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी ते त्यांची जेवणाची व्यवस्था करत आहे, कोण त्यांच्या स्वागताची व्यवस्था करत आहे आणि मराठा समाज हा प्रत्येक गावातून या मोर्चामध्ये या लढ्यामध्ये सहभागी होत आहे। नक्कीच साईदीप, कोरेगाव भीमा पुणे या ठिकाणी आता खरं तर दुपारच्या जेवणाची सोय असणार आहे। त्या ठिकाणी कशा पद्धतीने मराठा बांधवांसाठी तयारी करण्यात आली आहे? बरोबर आहे। स्थानिक काही मराठा जे त्यांचे समन्वयक आहेत त्यांच्यातर्फे त्या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे आणि परिसरातून जी वाड्या वस्त्या आहेत, गावं आहेत त्या ठिकाणाहून प्रत्येक ठिकाणाहून चपाती आणि शेंगदाण्याची चटणी असं जे संबंधित जे गावातले जे मराठा बांधव लोक आहेत त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन चपाती आणि शेंगदाण्याची चटणी जमा केलेली आहे आणि स्थानिक काही लोकांनी त्या ठिकाणी खिचडी भात असेल, बुंदी असेल याचं देखील जेवण ठेवलेलं आहे। आणि कोरेगाव भीमा या ठिकाणी त्यांचे जेवण झाल्याच्या नंतर ते पुणे वाघोलीच्या दिशेने मार्गस्थ होतील। परंतु एकंदरीत पाहिलं तर हा सर्व जो जनसमुदाय आहे त्याला मोठ्या प्रमाणात जी जेवणाची व्यवस्था आहे ती मात्र कमी पडू नक्कीच साईदीप, तू या संपूर्ण मोर्चावरती असाच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुझ्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.